मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण जे पत्रकारांना आपले जिल्हाधिकारी आहेत आणि जे जिल्हा माहिती अधिकारी आहेत ते बोलून घेतलेले आहेत आणि सगळेजण आपल्या आपल्या निवडणुकीच्या जे बीट दिलं गेलं आहे ते सगळे कामं सोडून हे पत्रकारित जिल्हाधिकाऱ्यांच्या बोलवल्यामुळे इकडे आलेले आहेत. आपण काय पत्रकार आहेत, आपले मित्र दिग्गज आहेत सगळे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. निवडणुकीचं काय नाही, आपला कार्यक्रम कसा झाला ते विचारणार आहोत. म्हणजे आपल्या पक्षावी दिग्गज लोक आहेत एवढं लक्षात असू दे. चला सोलापूरकर या. मला सांगा साहेब, आपलं नटरंग राजकारणाचा कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला कसं वाटला? अतिशय छान आहे. काय चुका आमच्या आहेत असं तुम्हाला वाटतंय? शेवटी पत्रकारितेमध्ये चुका ह्या घडत नाहीत. प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं ही महत्वाची असतात. आता तुम्ही पत्रकारांच्या ऐवजी जर सामान्य जनतेमध्ये जाऊन जर विचारलं त्यांच्या काय अडचणी काय होत्या तर ते आपल्या निदर्शनास येते. खरंच म्हणजे पत्रकारांना जास्त माहिती असते, चुका काढायला पत्रकार आपले सगळे एक नंबर असतात. त्यामुळं पत्रकारांकडनं आपण आपलं कौतुक करून घेणं हे बी लय महत्वाची गोष्ट असते साहेब. खरं मला सांगा साहेब, नटरंग राजकारणाचा हा जे आम्ही कार्यक्रम घेतोय हे आमच्या चुका आहेत का त्यामध्ये का नाहीत, काय कसं वाटतंय तुम्हाला? नटरंग कार्यक्रम तर हा फार म्हणजे उत्तम आहे. आता शेवटी माणूस आहे म्हणजे चुका होणार, ती सुधारून घेतल्यास बरे होईल. काय सुधारावं लागेल? ज्या चुका होतील ते त्यात धन्यवाद. काय चुका होतील ते सुधारावं लागेल. मला सांगा, नटरंग राजकारणामध्ये चुका होऊ शकतात तुम्हाला असं वाटतंय, किंवा कार्यक्रम आमचा चांगला वाटतंय तुम्हाला? कार्यक्रम तुमचा अप्रतिम आहे, त्यात चुका होत राहणार ना. प्रत्येक चुका आपण सुधारून पुढे जायचं. प्रत्येक खरंच चुका तिकडून जाऊ, पण चुका सुधारल्या पाहिजेत. खरंच चुका हे होत असतात, पण त्याला सावरण्यासाठी त्याचा वेगळ्या वेगळ्या अँगलनी आपण विचार सांगणार आहेत. आपले काय चुका होणार आहेत ते स्पष्ट कोण बोलतंय अजून मी बघूया. तिकडे सगळे अजून दिग्गज आहेत सगळे. साहेब मला सांगा, नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आपण बघताय का? बघतोय. कसं वाटतंय तुम्हाला? कार्यक्रम सोलापूरची जी बोलीभाषा आहे, कानडी मिश्रित मराठी किंवा तेलुगू मिश्रित मराठी, त्याचं एक तुम्ही बोलताना जे टोनी निघतंय ते मिश्रित मराठी, एक वेगळ्या प्रकारची भाषा त्या तुमच्या नटरंग राजकारणाचा त्याच्यातनं बघायला मिळतंय. खूप छान माहितीही मिळते त्यातनं, आणि सोशल मीडियामुळे प्रचार व्हायला होत असल्यामुळं लोकांना बऱ्याच ठिकाणी काय काय चाललंय काय नाही त्याची माहिती त्या ह्याच्यातनं मिळत असते. धन्यवाद साहेब. मला सांगा साहेब, नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आपण बघता का? बघतो. अतिशय छान आहे. भेट बेडू असं म्हटलं तरी वावगार नाही, आणि काही टीका होत असते ती होल बेडू म्हणायचं. दिग्गज आहेत जेडपीचे, दोन दिग्गज आहेत, त्यांना सुद्धा चुका माझे काय असले तर मी स्पष्ट सांगायचा, आपण स्पष्ट दाखवणार आहे. मला सांगा, राहुल रणदिवे नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेत आहे, काय चुका वाटतात का? प्रश्न विचारताना किंवा त्यांच्याकडनं ऐकून घेताना माझ्या भाषेमध्ये काय बदल असं करावं असं तुम्हाला वाटतंय का? काय बदल करावं हे वाटतंय? मुळात नटरंग राजकारणाचं सध्या महापालिकेचे इलेक्शन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला व्ह्यूवर चांगला आहे. पण कार्यक्रम घेण्यापूर्वी तुमची तयारी, आपण प्रश्न कुठले विचारले पाहिजे, आपली वाक्यरचना कशी असली पाहिजे, आपण मागचं बॅकग्राऊंड कुठलं घेतलं पाहिजे, नटरंग राजकारणाची संकल्पना मुळात काय हे आपण प्रेक्षकाला पहिल्यांदा सांगितली पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीची जी मुलाखत घेता तुम्ही, त्यानं राजकारणात काय काय रंग केले त्याचे रंग तुम्ही प्रत्यक्षात दाखवले पाहिजेत. की बाबा पक्ष बदलले, त्याच्या 10 वर्षाच्या राजकारणात त्याने किती पक्ष बदलून आला, त्याने किती राजकीय पदं भोगली, किंवा त्याच्या बॅक स्टोरी त्याच्या काय काय आहे, त्याचे व्यवसाय काय होते, आणि राजकारणात त्यानं समाजाची कशी दिशाभूल करते हे पण वेगळ्या अँगलनं तुम्ही दाखवलं तर ते लोकांना जास्त अपील करेल. आणि राहुलचं खरंच कौतुक आहे की कॉन्फिडन्स चांगला ठेवून एक प्रयत्न चांगला करतायत. आणखी काही त्यात सुधारणा करणं गरजेचं आहे. वाक्यरचना चांगली पाहिजे, आपल्या बोलण्याचे शब्द खूप लोकांच्या मनावर इम्पॅक्ट करणार
करणारे असतात. त्याच्यामुळे आपण बोलताना काय बोलतोय, कुठला शब्द वापरतोय याचं भान ठेवलं पाहिजे. धन्यवाद साहेब. खरंच मी कमी शिकलेला आहे, पण प्रयत्न करतोय, एवढं लक्षात असू दे. हे मान्यच करावं लागेल. आणि आपल्या सोलापूरकरांना माहित आहे, ज्याला कमी शिकलेला असतो त्याची बोली भाषा वगैरे वगैरे वेगवेगळेच असतात, तरी मी आपण प्रयत्न करू. मला सांगा, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम हा बघता का तुम्ही? हो, पाहतो. त्याच्यामधले जे आपण व्यक्ती घेता, ज्यांच्या मुलाखती घेता, तर त्यानुसार मी ते कार्यक्रम किती पाहायचा, किती बघायचा हे ठरवतो. पण मी पाहतो, आपला कार्यक्रम आवर्जून पाहतो. काय बदल करावा असं वाटतं त्यामध्ये? याच्यामध्ये सगळा ताण तुमच्या एकट्यावर येतोय. प्रिंटचं काम करत करत हे नवीन व्याप मागा लागलेला आहे. तर तुमच्या जोडीला एक जोडीदार घ्या चांगला. मुलगा असेल, मुलगी असेल, काही हरकत नाही. भाषेचा ठीक आहे, पण भाषेचा फार काही इथं विषय, तुम्ही त्यातला कंटेंट काय देता आणि लोकांना ते भावतंय का, हे महत्वाचं आहे. सोलापूर शहर हे मिक्स शहर आहे. म्हणजे इथं कन्नड आहे, तेलुगू आहे, मराठी आहे, परत वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत. आपल्या भाषेचा वेगळा टोन आहे, आपली भाषा वेगळी आहे. तर सगळा ताण तुम्ही एकटे घेऊ नका. आप्पांना बोला, आणखीन एक दोन जण सोबत घ्या आणि सोलापुरी बोलणारी लोक घ्या. फार आपल्याला अशी शुद्ध पुणेरी नको आहेत. सोलापुरी बोलणारे असतील तर ते आपलं बुलेटिन हे आपलं वाटेल, तर ते करा. सुधारणा ही प्रत्येक टप्प्यावर होत जाते आणि ती झालीच पाहिजे. कालच्यापेक्षा आज चांगलं, आजच्यापेक्षा उद्या चांगलं. तुम्ही जर हे सुरूच केलं नसतं तर लोकांनी चुका काढल्या नसत्या. तुम्ही केलंय म्हणजे चुका काढतात. हे हळूहळू हळूहळू सुधरत जाईल आणि लोकांना सवय लागणं ही त्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं. माझी एक तुमच्या जन्म टीमला विनंती आहे, फक्त महापालिका निवडणुकीपुरतं हे चालवू नका, हे कायमस्वरूपी चालवा. निवडणूक संपली तरी प्रश्न संपत नाहीत, प्रश्न कायम राहतात आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही हे सदर, हे बुलेटिन कायमस्वरूपी सुरू ठेवा. 100% हे लोकांना खूप आवडेल, लोकांना हे खूप रुजेल. याच्या वेळा, याचा कंटेंट, हे एक सवय जी असते ना, की दररोज इतक्या वाजता हे येतं, याच्यामध्ये हे विषय असतात, तर तुम्हाला हे कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब. खूप काही चांगली माहिती घेतली आहे. शिकायचं आहे, आपल्याला शिकायचं आहे. शिकलं की सगळं काय मिळतंय. शिकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इकडं आपल्या संगत जे बुजुर्ग आहेत, पत्रकार, म्हणजे माझे मामा आहेत, ते मला सांगा मामा, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम आपण पाहता का? पाहतो. कसा वाटला तुम्हाला? भाच्याने तयार केलेलं एकदम एपिसोड पेक्षाही चांगलं वाटतं. भाच्याच्या चुका काढा ना काय तर. नाही, भाच्याला एकदा मुलगी दिली म्हणजे चुका काहीच निघत नाहीत. धन्यवाद. आपल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, विक्रमी मताने निवडून आलेले आहेत आणि त्यांचा विक्रमच सांगावा इतका कम आहे. आपले अध्यक्ष आहेत आपल्या बरोबर. मला सांगा बापू, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम आपण बघता का? पाहतो ना. कसा वाटतंय तुम्हाला? अतिशय चांगला कार्यक्रम आहे. चुका काढायच्या, फक्त चुका नाही तर चुका ते प्रमोदने सांगितलेलं तेवढ्या दुरुस्त करून घ्या फक्त. चांगला आहे, पण कार्यक्रम चांगला आहे. आपल्या फक्त भाषेमध्ये बदल व्हावं असं त्यांना वाटतंय. मी लय सुशिक्षित आणि चांगलं बोलालो ना, माझं ती भाषा येणार नाही आणि आपली जी भाषा आहे तीच वापरणार आहे. मला सांगा साहेब, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम आपण बघता का? हो, मी बघतो. खूप छान असतो कार्यक्रम. तुमचा प्रश्न विचारण्याची पद्धत मला आवडते. म्हणजे समोरच्याला कसं बोलता करायचं आणि बरोबर जो मुद्दा आल्याबरोबर त्या मुद्द्यावर थांबून एक पाऊस देऊन आणि तुम्ही पुढे ते कंटिन्यू करणं, हे ते स्टाईल मला आवडतं. खूप छान. काय बदल करावं वाटतंय? बदल करण्यासारखं असं म्हणजे सांगण्यासारखे काय बदल असं वाटतंय तुम्हाला? मुद्दे खूप कमी आहेत. म्हणजे तसं असं ठळकपणे असे काही मला आठवत नाही, पण छान असतो एकंदर कार्यक्रम. बोलता कार्यक्रम आहे, छान, म्हणजे मस्त आहे. धन्यवाद साहेब. सगळेच कौतुक करावं असं माझी अपेक्षा नाही, काय तर चुका काढायला पाहिजे. मला सांगा बिराजदार साहेब, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम आपण बघता का? नटरंगाचा कार्यक्रम पाहतोय, पण खूप छान आहे. लोकांना राजकारण्यांची मत, विचार सगळं बघायला मिळते त्या माध्यमातून. खूप छान आहे, त्याबद्दल शुभेच्छा. चुका काय वाटतात? चुका काय एवढं दिसून येत नाही, पण आपल्या खेडगड भाषेमध्ये हे सगळ्या गोष्टी चालतंय, सगळ्याला आवडते. खेडगळ भाषेमध्ये चालतंय, चालू दे आपलं. आपले एकमतचे संपादक आहेत,
त्यांना सुद्धा आपण विचारणार आहोत नटरंग राजकारणाचा कार्यक्रम त्यांना आवडतंय का. मला सांगा साहेब, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम आपण बघताय का? खूप छान असते. असे नवीन नवीन प्रयोग किंवा नवीन नवीन चॅनलच्या माध्यमातून हे सुरू असलं पाहिजे. आणि आपली जी बोलीभाषा आहे तुमची, त्या बोलीभाषेत तुम्ही सरळ सरळ विचारता लोकांना, ते कौतुकास्पदच आहे. आणि हा कार्यक्रम तुमचा नेहमीच चालवा, याला शुभेच्छा पण माझ्या. धन्यवाद साहेब. सगळ्याकडनं आपण शुभेच्छा घेतलेत. आता आपल्या बरोबर हे माझे खास आहेत एकदम. मला सांगा, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम तुम्हाला आवडतो का? आणि रणदिवेचे चुका काय काय वाटतात तुम्हाला? नक्कीच सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आमचे मित्र रणदिवे सर यांनी घेतला आणि तो सर्वदूर काही दिवसातच प्रसिद्ध झाला. कारण त्यांची अनोखी शैली असेल किंवा त्यांच्या बोलण्याची एक शैली असेल, ह्यातून कुठेतरी मनोरंजनात्मक बातम्या देण्याचा जो त्यांनी घेतलेला ध्यास आहे तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत आपण त्यांच्या 2-3 मुलाखती जर पाहिल्या तर पूर्ण ज्या गोष्टीला सोलापुरी भाषेत त्यांनी जो प्रकारे हात घातला त्या पद्धतीने प्रेक्षकांनाही त्याच पद्धतीने अपेक्षा होती. आणि त्यांचा जो कार्यक्रम आहे उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी, अशा शुभेच्छा आहेत त्यांना. मला सांगा, चुक्या काढा. चुका, मी राहुल रणदिवे म्हणून काय चुकी करतो हे बी मला पाहिजेत. नाही, चुका काढण्या इतपत मी काही मोठा नाहीये, कारण त्यांची पत्रकारिता ही मोठी आहे आणि त्यांचा अनुभव आहे तो मोठा आहे. मात्र सरांनी जो प्रयोग केलाय तो प्रयोग कुणी जो नवीन व्यक्ती आमच्यासारखा त्यांनी पण करून पाहावा. मात्र शब्दांचा जो घोळ आहे तेच करू शकतात, बाकी आमच्यासारखं काय करू शकत नाही. एवढंच मी एक सामान्य पत्रकार म्हणून त्यांना एक सांगू शकतो. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे. बदल काय करावा मला सांगा. नटरंग राजकारणाचा कार्यक्रम आपण बघता का? हो, पाहतो. आपली स्टाईल चांगली असते. फक्त मला म्हणावं असं वाटतं की थोडंसं कॉमेडी अँगल जास्त येतं, ते जसं म्हणजे त्या ह्यालाच म्हणजे जास्त हार्ड करतं, फार नाही, थोडं कॉमेडी अँगल थोडंसं बदलायला पाहिजे. धन्यवाद साहेब. बघूया आपण, मी बघूया, चला. तर आपल्या बरोबर आता जे सागर आहेत सुरवसे साहेब, त्यांच्याकडनं बी आपण माहिती घेणार आहे. नटरंग राजकारणाचा कार्यक्रम कसा चाललाय आपल्या सोलापूर शहरामध्ये. मला सांगा साहेब, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम आपण बघता का? 100% बघतो आणि पहिल्या दिवसापासून बघतो. कारण एक वेगळा प्रयोग जो आहे तो युट्यूबर्स म्हणून जे काही आता नवीन एक ट्रेंड आहे युट्यूबर्सचा, तर त्याच्यामध्ये आम्ही तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करतो, अर्थात आमची युट्यूबवर व्हिडिओ असतात, सगळे असतात. पण एक स्पेसिफिक आणि विषय घेऊन नटरंग राजकारणाचा, खरं तर ह्या नावातच एक वेगळी जादू आहे, एक वेगळा आपलेपणा आहे. किंवा कधी कधी असं होतं की सुरुवातीला हे नाव ऐकल्यानंतर काही लोक हसतात, त्यांना वाटतं की अरे असं कसं काय नाव असू शकतं. मात्र युट्यूब हे जे माध्यम आहे हा खरं तर सोशल मीडियामध्ये येतो आणि हे नव्याने उदयाला आलेलं आहे आणि ते खूप प्रभावी आहे. खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर मी यापूर्वी एक नाव जे बघितलं तर ते माळशिरसमध्ये बारामती झटका नावाने एक आहे. म्हणजे असं वेगळं की डोक्यात एक लक्क प्रकाश पडावा अशा पद्धतीचं हे नाव आहे. आणि नटरंग राजकारणाचा हे सुद्धा एक अतिशय प्रभावी माध्यम जे आहे, खास करून विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका निवडणुका याच्यामध्ये अतिशय चांगला पॅटर्न आणि एक वेगळ्या पद्धतीनं आणि मोकळ्या ढाकळ्या गप्पा, त्यामध्ये काय फार लाईट कॅमेरा ऍक्शन अशा पद्धतीचं काही नाहीये किंवा काय कटछाट आहे अशाही काही नाही आहे. आणि अतिशय साध्या पद्धतीने बोली भाषेतलं लोकांच्या हृदयाला स्पर्श करणार आणि खरं तर अनेकदा माध्यम म्हणून आमच्याकडे अनेक लोक व्यक्त होत नाहीत किंवा अनेक नेते जे आहेत ते व्यक्त होत नाहीत, मात्र ते नटरंग राजकारणाचा ह्या व्यासपीठावरती बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर ते दिलखुलासपणे बोलतात आणि मनातल्या गोष्टी सांगतात. त्यामुळे एक वेगळी एक छाप जी आहे किंवा एक वेगळी जादू जी आहे ती या सोलापूर महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून नटरंग राजकारणाचं या सिरीजने जे आहे, युट्यूब सिरीजने जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मांडले, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मला सांगा, चुका काय बदलायला पाहिजे, त्यामध्ये बदल काय करायला पाहिजे असं वाटतं? बदल आहे मला असं वाटतं की तुमचं जे नैसर्गिक त्याच्यामध्ये जो नैसर्गिकपणा आहे, जो प्रभावीपणा आहे ते उलट तुमचं बलस्थान आहे. बऱ्याचदा असं असतं की म्हणजे अमिताभ बच्चनचं उदाहरण आपण ऐकतो की अमिताभ बच्चनला आकाशवाणी केंद्रातून हाकलून दिलं होतं
का तर त्याचा आवाज व्यवस्थित नाही म्हणून. मात्र त्याच आवाजावर आज तो बॉलिवूड मधला सर्वात महागडा आणि सर्वात ताकदीचा कलाकार झाला. त्यामुळं असं वाटतं की असं काही नाही आहे, म्हणजे हे काही गोष्टी ह्या आपणच तयार केलेल्या असतात किंवा आपणच ते तंत्रज्ञान किंवा त्याला तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामध्ये बसवलेलं असतं. तर असं काही नाही. जितका साधेपणा, जितका मोकळेपणा आणि जितका प्रभावीपणा जो आहे तो तुमच्या या नटरंग राजकारणाच्या वेबसिरीज मध्ये अशा पद्धतीने ठेवावा असं मला वाटतं. धन्यवाद साहेब. खूप काय चांगली माहिती दिली साहेबांनी आणि सगळ्याच पत्रकारांनी सांगितलं की चुका सांगितल्या, बदल करायला पाहिजे सांगितलं, परंतु खरंच बदल करावं असं माझी ही इच्छा आहे. काय बदल करावं काय नाही इच्छा आहे, पण ही जी माझी भाषा आहे हे मला बदलताच येत नाही. हे नॅचरल माझ्या तोंडात असंच आहे. माझ्या भाषेमध्ये काहीच बदल होणार नाही आणि मी जर बदलून बोलायला लागलो तर त्याच्यामध्ये मला बदलता येणार नाही. एवढेच बोलतो मी. तर आपण आता जे युवक पत्रकार आहेत आपल्या सोलापूर शहराचे आणि त्यांच्याकडे त्यांना बी विचारणार आहोत आपलं नटरंग राजकारणाचा कार्यक्रम कसा चाललाय. मला सांगा साहेब, आपण नटरंग राजकारणाचा कार्यक्रम घेतोय, तुम्हाला आवडतंय का? हो, छान करताय. चुका सांगा. चुका अशा काय फारशा मला काय जाणवलं नाही आणि काय सध्या तर बातम्यांच्या धावपळीत असल्यामुळं मला पण फारसं पाहणं झालं नाही. पण जे पाहिलं ते उत्तम चालू आहे. कंटेंट जो आहे तो तुमच्या परीनं तुम्ही द्यायचा प्रयत्न करत आहे. बोलीभाषेत कंटेंट देताय, लोकांना अपील होतंय. धन्यवाद साहेब. इकडे या, अजून युवक पत्रकार आहेत. मला सांगा, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम आपण बघता का? तुमचा जो कार्यक्रम सध्या नटरंग राजकारणाचा चालू आहे तो तुमच्या भाषेत चालू आहे, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद त्याला चांगल्या पद्धतीने मिळतोय आणि असंच आपण याच्यामध्ये अजून प्रगती करत राहावं. मी तर बघतोच, आवडतोच. तुमची जी स्टाईल आहे नटरंग म्हणायची ती खूप छान आहे असं तर माझं स्वतःला तर वाटतंय. कारण काय बदल करायला पाहिजे? काही बदल नाही केला पाहिजे. आपली जी बोली भाषा आहे ती लोकांना आवडते. युट्यूबचे जे ऑडियन्स असतील, इंस्टाग्रामचे जे ऑडियन्स असतील, त्यांना तुमची लोकलची भाषा जी सोलापूरची भाषा आहे, तुमची स्वतःची भाषा आहे, ती भाषा लोकांना आवडते. त्या व्ह्युअर्स लोकांना जे आहे ते आवडत असते. त्यामुळं तुमची भाषा आहे ती योग्यच आहे. फक्त जरा शब्दाची मर्यादा किंवा बाकी सगळं योग्यच आहे. तुमचा कार्यक्रम धूमधडाक्यात चालू आहे, त्यामुळं महानगरपालिकेची ही जी निवडणूक चालू आहे ती तुमची व्यवस्थित चालू आहे नटरंग राजकारणाची. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे. सर आलेत आपल्या बरोबर. सर, मला सांगा, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम आपण बघता का? मी नटरंग राजकारणाचा हा पहिला एपिसोड जेव्हापासून तुमचा सुरू झाला तेव्हापासून पाहतोय आणि खरं तर त्यामध्ये शिकण्यासारखं खूप आहे. कारण माझ्यासारख्या मागच्या 6 ते 7 वर्षापासून काम करणाऱ्या पत्रकाराला महानगरपालिकेचा एक आवाका लक्षात येण्यासाठी नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम खूप महत्वाचा ठरतोय. आणि त्यामध्ये काही सूचना जर तुम्हाला द्यायच्या झाल्या तर फक्त तुम्ही ग्राफिक्स वरती थोडस जर काम केलं तर ते योग्य ठरणार आहे. तुमच्या एडिटर कडून ते काम तुम्ही करून घेतलं तर ते तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. आणि जेव्हापासून महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत तेव्हापासून म्हणजे मी अगदी मनापासून सांगतोय आणि खरं सांगतोय की सोलापूरच्या कट्ट्यांवरती, सोलापूरच्या गल्लीबोळामध्ये किंवा एखाद्या स्टेशनरी दुकानावर किंवा आपण सकाळी दूध आणायला जातो अशा ठिकाणी सुद्धा तुमच्या कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. त्यामुळं समजून येते की नटरंग राजकारणाचा हा सोलापूरच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय. आणि महत्वाचं याच्यामधलं काय आहे की तुमची जी भाषा आहे ती सोलापुरी आहे. स्पॉन्टॅनिटी तुमच्यामध्ये आहे. म्हणजे कुठलाही एखादा हेतू ठेवून किंवा कोणाला तरी टार्गेट करायचा आहे असा उद्देश त्यामध्ये नसतो. सहजता जी आहे तुमच्या बोलण्यातली ती त्या ठिकाणी असते आणि निरागसपणा जो आहे तो त्यातून जाणून येतो. त्यामुळे लोकांना आपलासा वाटणारा कार्यक्रम हा सध्या सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नटरंग राजकारणाचा हा सोलापूरकरांच्या दररोजच्या पाहण्यातला एक कार्यक्रम झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार. मला सांगा, कॅमेरामन आहे आमचा चंदन बोल्लू, त्याचं काम कसं आहे तुम्हाला वाटतंय? नक्कीच मी तर खरं तर म्हणेन की चंदन बोल्लू मागच्या कित्येक वर्षापासून सोलापूरमध्ये काम करत असेल. मात्र नटरंग राजकारणाचा जेव्हापासून आलाय आणि वेळोवेळी तुम्ही त्याचा जो उल्लेख करता संपूर्ण तुमच्या वार्तालापामध्ये, त्या दृष्टीनं चंदन बोल्लूचं नाव सुद्धा आज प्रत्येकाच्या ओठावर पोचलेलं आहे. त्याचं कारण आहे नटरंग राजकारणाचा. त्यामुळे त्यांचं काम सुद्धा उत्तमच आहे आणि तुम्ही त्यांना ज्या पद्धतीनं न्याय देताय
ते सुद्धा देणं साहजिकच आहे, कारण तुम्ही जेवढी मेहनत घेता तेवढीच मेहनत कॅमेऱ्याच्या मागे थांबून उभा टाकणारा जो माणूस आहे तो सुद्धा घेत असतो. त्यामुळे तुम्ही त्यांना न्याय देताय आणि त्यांचा जो न्याय आहे तो योग्य रीती पोचतोय असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद साहेब. खूप काय आपले चुका विचारलेत आपल्या सगळ्या दिग्गज पत्रकारांना की नटरंग जे राजकारणाचा जे कार्यक्रम आहे ते आम्ही काय सुधारणा करायला पाहिजे. भाषेत मात्र सुधारणा होणार नाही पण कार्यक्रमामध्ये सुधारणा होणार आहे. अजून आपण भरपूर पत्रकार आहेत, इन चॅनलचे आपले मित्र आहेत. मला सांगा साहेब, आपण नटरंग राजकारणाचा कार्यक्रम बघता का? हो, कसा वाटला तुम्हाला? छान वाटला ना. तुम्ही काय चुका आहेत का आमच्यामध्ये? तुम्ही नॅचरल मध्ये बोलता हे लोकांना खूप आवडतं की जे बोलीभाषा आहे ना ती तुमची नॅचरल आहे. काय बदल करायला पाहिजे त्यामध्ये? ती जरा प्रोफेशनल प्रमाणे जरा बोलीभाषामध्ये जरा चेंज करा. बोली भाषामध्ये चेंज करायला पाहिजे असं वाटतंय. आपण अजून काय पत्रकार आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. या इकडं या, चंदन या. मला सांगा, नटरंग राजकारणाचा कार्यक्रम बघता का आपण? हो, एक नंबर आहे, अति सुंदर. काय चुका आहेत त्यामध्ये? नाही, आपल्याला चुका पाहिजेत. चुका काही नाहीयेत. कसं वाटतंय कार्यक्रम? शोभनीय आहे आणि त्यांच्या जे उमेदवार आहेत इच्छुक होते, इच्छुक उमेदवार असल्यापासून आपण नटरंग हा उपक्रम जनमतच्या माध्यमातून घेतला. त्यामुळे जे इच्छुक उमेदवार होते त्यांना एक प्रकारे वाव मिळाला की आपण ही निवडणूक लढवावी असं त्यांना सातत्याने वाटलं असेल. काही लोकांना तिकीट मिळाली, काही लोकांना नाही, पण त्यांची जी इच्छा होती ती जनतेसमोर तुम्ही मांडल्यात आणि त्यांना सोलापूरच्या विकासासाठी हातभार लावण्याची जी त्यांनी इच्छा व्यक्त केली हे नटरंगच्या माध्यमातून मिळालंय. आणि जनमतनं हा उपक्रम सुरू केला नटरंग राजकारणाचा, हे मला वाटतं हे साधारणतः लोकप्रिय झालेला आहे सोलापूरमध्ये. हा उपक्रम इलेक्शन संपल्यानंतर ही जिल्हा परिषदेच्या ज्यावेळेस इलेक्शन चालू होतील हा उपक्रम त्याही ग्रामीण भागामध्ये राहावा असं वैयक्तिक मला वाटतंय. धन्यवाद साहेब, खूप काही चांगली माहिती दिली आहे. आपण आपल्या ग्रामीणच्या जे जनमतचे जेवढे प्रतिनिधी आहेत ग्रामीण तालुक्यामध्ये त्यांनाही सांगणार आहे की दैनिक जनमतच्या वतीने नटरंग राजकारणाचा कार्यक्रम घ्यावा असं आम्ही चर्चा करणार आहे ऑफिसमध्ये. बघूया झेडपीचे जे इलेक्शन आहेत येणाऱ्या निवडणुकी तेव्हाही प्रयत्न करू. नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम सोलापूर शहरात नाही तर जिल्ह्यापर्यंत कधी पोहोचणार आहे. आपण आता छोटा म्हणजे सुपारीचा खडा आहे आणि जेव्हा आपण भोपळा होईल तेव्हा मात्र खरंच निश्चित नटरंग राजकारणाचा कार्यक्रम हा गाजणारच आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर.